सप्टेंबर महिन्यात जर राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे व मालमत्तेचे झालेले प्रचंड नुकसान लक्षात घेऊन बाधित शेतकऱ्यांना तात्काळ भरीव मदत मिळावी यासाठी शिवसेना उबाठ पक्षाच्या वतीने साक्री येथे हंबरडा धरणे आंदोलन करण्यात आले। धुळे जिल्हा समन्वयक किशोर वाघ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। तसेच आपल्या विविध मागण्यांचे निवेदन साक्रीचे तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना सादर करण्यात आले। निवेदनात नमूद केल्यानुसार सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हाहाकार माजला आहे। अनेक ठिकाणी शेती पिके पुरात वाहून गेली तर काही ठिकाणी शेतीत वाहून गेली। पिके, फळबाग, घरे, जनावरे आणि दुकानांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी व शेतमजुरांचे आर्थिक नुकसान झाले आहे। शासनाने तातडीने हस्तक्षेप करून नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याची नितांत गरज आहे। यावेळी शासनाने आपल्या सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात, अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन छेडण्यास तयार राहील, असा इशारा देखील या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। या आंदोलनामध्ये तालुका प्रमुख चंद्रकांत देसले, साक्रीचे शहर प्रमुख हेमंत सोनवणे, उप तालुका प्रमुख केशव शिंदे, पप्पू माळी, शहर संघटक वैभव भिंगारे, भूपेश शहा, जयप्रकाश भामरे, पंजाबराव गांगुर्डे, युवा सेना उपजिल्हा प्रमुख नितीन गायकवाड, अमोल क्षीरसागर, बंडू पवार, रमेश शेवाळे, भूषण महाजन, विश्वास मुजगे, संदीप खैरनार आदी शिवसैनिक उपस्थित होते। तुषार ढोले, साक्री सहसंपादक।